रक्षाबंधन स्पेशल आज आपण बनवतोय बेसन बर्फी। अगदी तोंडात टाकताच विरघळेल। नक्की बनवून बघा। या पद्धतीने खूपच मस्त आणि करायला खूप सोपी आहे। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ही मिठाई जर म्हणताल तर करायला खूपच सोपी आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये ही बनवून तयार होते। कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये अशा पद्धतीची रक्षाबंधन स्पेशल मिठाई नक्की बनवून बघा आणि कशी होती ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा। करायला खूपच सोपी आहे। बघू शकता काय मस्त अशी दिसत आहे। अगदी परफेक्ट। यामध्ये कलर सुद्धा टाकलेला नाही आणि कोणतेही साहित्य जास्त वापरलेलं नाही। फक्त घरगुती पद्धतीनेच बनवलेली आहे। जर कधी गोड खावंस वाटलं तेव्हा सुद्धा बनवू शकतात किंवा मग रक्षाबंधन स्पेशल सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची ही मिठाई बनवू शकता। बघू शकता काय मस्त दिसत आहे। तोडून देखील दाखवते। अगदी मस्त झाली आहे। तोंडात टाकताच विरघळेल। चला तर लगेच सुरुवात करूयात। इथे 1 वाटी बेसन घेतलं। त्यासाठी इथे अर्धी वाटी तूप घेतलं। म्हणजे वाटी भरून बेसन नाही, थोडंसं कमी आहे। त्यासाठी सुद्धा अर्धी वाटी तूप नाही तर अर्धीपेक्षा थोडंसं कमी आहे। म्हणजे बेसन आपण फुल वाटी भरून घेतलेलं नाही, थोडंसं कमी आहे। आता हे तूप मी अगोदरच कढईमध्ये वितळून घेतलेलं होतं। चला तर आता गॅस चालू करायचा। कढईमध्ये सगळं तूप टाकून घेतलं। आता तूप मस्त गरम झालेला आहे। गॅस कमी करायचा आणि बेसन टाकून घ्यायचं। कमी गॅस ठेवून आपल्याला हे बेसन जे आहे छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। म्हणजे एकदम चिकट किंवा चिपचिप होईल ना बेसन तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे कमी गॅस ठेवून। तर अगदी झटपट ही बर्फी तयार होते। बनवून बघा। या पद्धतीने सगळे आवडीने खातील आणि घरगुती पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे खायला तर चवदार आहेच। त्यासोबत यामध्ये कोणतेही रंग वगैरे काहीही वापरलेलं नाही। चला तर बेसन बघू शकता थोडंसं कोरडं दिसत आहे, परंतु अजून थोडा वेळ परतलं किंवा भाजलं गेलं की लगेच यामध्ये तूप सुटायला सुरुवात होते। आता पूर्णपणे कोरडं दिसत आहे, परंतु थोड्या वेळाने एकदम चिपचिप दिसणार आहे, कारण बेसन व्यवस्थित भाजलं जातं आणि साईडने तूप सुटतं मग। तर खूप मस्त ही बर्फी तयार होते। चला तर बेसन बघू शकता अगदी परफेक्ट झालेला आहे। मग असे एकदम कोरडं होतं, आता थोडंसं ओलं झालेलं आहे। अजून सुद्धा यापेक्षा थोडंसं ओलसर होऊ शकतं। बेसन भाजत आहे तोपर्यंत आपण लगेचच इथे पाक बनवून घेणार आहोत। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलं, तर इथे 1.5 वाटी साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे। बेसनाच्या अर्ध पाणी घ्यायचं आणि इथे 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। म्हणजे 1 वाटी जर बेसन असेल तर इथे 1.5 वाटी साखर घ्यायची। जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही ते साखर थोडी कमी केली तरी देखील चालणार आहे। तर बघू शकता 1.5 वाटी ते साखर टाकून घेतली। आता आपण हे सगळं मिक्स करूयात आणि याचा पाक तयार करून घेणार आहोत। आता गॅस चालू करायचा आणि पाक तयार करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपलं बेसन सुद्धा मस्त असं भाजलं गेलेलं आहे। आता मस्त सुगंध सुटलेला आहे बेसनाचा। अगदी परफेक्ट असं बेसन आपलं इथे भाजून तयार झालेलं आहे। आता पाक सुद्धा फुल गॅस ठेवून आपला पाक तयार करून घ्यायचा। आता यामध्ये 2-3 विलायची मी अशाच खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही पावडर देखील टाकू शकतात किंवा तुमच्याकडे इसेन्स असेल इलायचीचं ते सुद्धा टाकू शकता। बघू शकता पाक अगदी चिकटसर झाला पाहिजे, जास्त पातळ नको आहे। बघू शकता चिपचिपा पाक झालेला आहे। गॅस लगेच बंद करायचा आणि आपलं बेसन सुद्धा मस्त भाजलं गेलेलं आहे। आता पाक चेक करताना बघू शकता अशा पद्धतीचा झाला पाहिजे। एकदम असा 1 तारेचा पाक नको आहे, तर 1 तारेपेक्षा थोडासा कमी। बेसन बघू शकता मस्त तेलकट तुपकट म्हणतो ना आपण त्या पद्धतीचं हे बेसन झालेलं आहे। अगदी मस्त सुगंध सुटलेला आहे आणि खरपूस भाजलं गेलेलं आहे। आता गॅस कमी करायचा आहे किंवा तुम्ही लगेच बंदही करू शकता आणि सगळा पाक थोडा थोडा करून आपण यामध्ये टाकून घेऊयात। आता इथे सगळा पाक लागणार आहे, तर आता मी ते अगोदर थोडासा टाकून घेतला, छान मिक्स करून घेतलं आणि पुन्हा सगळा पाक यामध्ये मिक्स करायचा। तर बघू शकता इथे मस्त असं इथं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। सगळा पाक इथे लागणार आहे, त्याशिवाय आपली मिठाई जी आहे ती एकदम अशी परफेक्ट होऊ शकत नाही। सगळा पाक इथे टाकून घेतला। आता तुम्हाला अगदी पातळ हे मिश्रण दिसत असेल, परंतु हे जसं जसं थंड होईल ना तेव्हा हे मिश्रण एकदम परफेक्ट तयार होणार आहे। आता यामध्ये थोडेसे गोळे झालेले आहे बेसनाचे, सगळे फोडून घ्यायचे। अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं, ऑटोमॅटिक फुटले जातात। आता गॅस मी फुल केलेला आहे 1-2 मिनिटांसाठी। आता थोडा वेळ आपण 2च मिनिटं फक्त गॅस चालवायचा आहे, त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा। तर बघू शकता अगदी परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीची मिठाई एकदा नक्की बनवून बघा। करायला खूप सोपी आहे, सगळ्यांना आवडेल आणि रक्षाबंधनच काय तुम्ही कधीही करून खाऊ शकता। इतकी परफेक्ट अशी तयार होते। तर चला इथे मिश्रण आता मस्त तयार झालेलं आहे, तर इथे गॅस बंद केला। थोडा वेळ असंच ढवळत राहायचं आहे। बघू शकता किती पातळ दिसत आहे। अजून 1-5 मिनिटानंतर आपण याला बघणार आहोत, तर अगदी परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं असेल। तर इथे गॅस कमी केला होता, आता पूर्णपणे बंद करून
टाकायचं आहे। तर बघू शकता किती मस्त दिसत आहे। गॅस बंद केला आहे तरी कढई गरम असल्या कारणाने किंवा आपण पाक यामध्ये टाकल्यामुळे त्याला अजूनही उकळी फुटत आहे। तर आता हे थोडंसं थंड झालं की एकदम नॉर्मल होतं आणि एकदम परफेक्ट हे मिश्रण तयार होतं। तर बघू शकता मगाच्यापेक्षा थोडंसं आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आता कढई थोडीशी थंड व्हायला सुरुवात झाली। बघू शकता मिश्रण अगदी परफेक्ट दिसत आहे। अजून थोडं घट्ट झालेलं आहे। आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं। अगदी कोमट झालं की आपण एका डिशमध्ये किंवा मग तुम्ही एखाद्या मिठाई बर्फी ज्याची हे असते ना ट्रे त्यामध्ये सुद्धा टाकून याला सेट करू शकता। अजून एक 5 मिनिटं मी याला असंच ठेवणार आहे। अगदी परफेक्ट हे झालेलं आहे। जर तुम्हाला यामध्ये कलर ॲड करायचा असेल तर तुम्ही या स्टेजला इथे कलर ॲड करू शकता किंवा सुरुवातीलाही टाकू शकता। चला तर हे मिश्रण परफेक्ट झालं। आता इथे मी एक ताटाला तूप लावून घेतलेला आहे किंवा तेल तूप काही लावू शकता किंवा बटर लावलं तरी देखील चालणार आहे। मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे। पूर्णपणे थंड नाही तर कोमट झालेला आहे। आपल्याला याला सेट करण्यासाठी एका ताटामध्ये ठेवायचं आहे एक थंड होईपर्यंत। तर बघू शकता किती मस्त परफेक्ट झाला आहे। मग अशी खूप पातळ होतं गॅस बंद केला तरीसुद्धा जसं जसं हे मिश्रण थंड होतं तसं घट्ट होत चालतं। आता ह्या ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे सगळीकडे। आता यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊयात। तुम्ही एखाद्या ट्रेमध्ये सुद्धा टाकू शकता। जर केक मोड असेल ना केक ट्रे त्यामध्ये सुद्धा टाकलं जाऊ शकतं। तर बघू शकता अगदी परफेक्ट हे मिश्रण तयार झालं। आता ह्या ताटामध्ये ओतून घ्यायचं सगळीकडे उलटण्याने किंवा तुपाचा हात लावून हाताने सुद्धा तुम्ही याला थापून घेऊ शकता आणि थंड झाल्यावरती याच्या वड्या पाडून घेऊ शकता। तर बघू शकता किती मस्त दिसत आहे। अजिबात कलर वापरलेला नाही काही वापरलेलं नाही यामध्ये तरीसुद्धा एकदम परफेक्ट दिसत आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याला हाताने सुद्धा थापून घेऊ शकतो किंवा उलटण्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने याला आकार देऊ शकता। अगदी सॉफ्ट करायचं आहे वरून आणि वड्या पाडायला अगदी सोपं जातं मग। तर खूपच मस्त ही झालेली आहे आपली बर्फी। तर बघू शकता एकदम थंड झालेला आहे। आता आपण याला लगेच कट करायला घेऊयात 1-2 मिनिटानंतर। कोमट असताना कट करायचं नाही अगदी थंड झाल्यावरती कट करायचं म्हणजे अगदी परफेक्ट ही वडी तयार होते। चला तर अगदी 5-6 मिनिटानंतर हे एकदम थंड झालेलं आहे। तर याच्या लगेच वड्या पाडून घेऊया। तुम्हाला ज्या आकारामध्ये याच्या वड्या पाडायच्या त्या आकारामध्ये तुम्ही हे पाडू शकता। अजिबात तुटत नाही आहे। अगदी परफेक्ट ही बर्फी किंवा ही मिठाई तयार झालेली आहे। तर चला कट करून घेऊया। तुम्ही कोणत्याही आकारामध्ये याला कट करू शकतात। अशा उभ्या ठेवला तरी देखील चालतं किंवा अशा छोट्या स्लाइसमध्ये ठेवू शकता किंवा मग अशा आडव्या कट करून घेऊ शकतात। चौकोनी आकारामध्ये मी ते कट केलेल्या आहेत। डायमंड शेपमध्ये सुद्धा छान दिसतात। तर बघू शकता काय परफेक्ट ही वडी झालेली आहे आणि अगदी मस्त तयार झाली आहे बेसन बर्फी। तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। अगदी सहज निघालेली आहे ताटाला सुद्धा चिटकली नाही तोडल्यावर सहज तोडली जाते आणि तोंडात टाकताच विरघळेल इतकी मस्त सॉफ्ट झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा। चला तर मग आपण सगळ्या वड्या याच पद्धतीने आता काढून घेऊयात। तर किती मस्त दिसत आहे ना अगदी छान कलर आलेला आहे। यासोबतच याचे आकारसुद्धा मस्त निघालेले आहेत। तर बघू शकता काय परफेक्ट ही बर्फी आपली ती तयार झालेली आहे। रक्षाबंधन स्पेशल नक्की बनवून बघा। या पद्धती सगळ्या वड्या आपण याच पद्धतीने काढून घेणार आहोत। सहज निघत आहे अजिबात तुटत नाही आहे आणि आकार बघू शकता काय मस्त दिसत आहे अगदी परफेक्ट असे। चला तर सगळ्या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे। आता तुम्हाला मी ही वडी तोडून देखील दाखवते। तर इथे आता थोडा अंधार दिसत आहे लाईट गेल्यामुळे थोडा अंधार झालेला आहे परंतु रेसिपी अगदी मस्त आहे। नक्की बनवून बघा। मिठाई बघू शकता काय मस्त दिसत आहे। चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।